जवळच आषाढी एकादशी आलेली आहे. तर त्या दिवशी आपल्याला सकाळचा आणि रात्रीचा दोघी वेळेला फराळच खायचा असतो. अशा वेळी साबुदाणा, भगर याशिवाय वेगळा पर्याय जर पुरी आणि बटाट्यांची भाजी किंवा आणखी चटणी किंवा मग दही जर असेल सोबतीला तर अगदी पोटभरीचं जेवणसारखं होईल. असं वाटेल की आपला उपवास नाही तर आज आपण काहीतरी वेगळंच छान असा पदार्थ खाल्लाय. तर कुठल्या प्रकारच्या पुऱ्या केलेल्या आहेत आणि भाजीसुद्धा अशा प्रकारे जर बनवली ना तर चवीला खूप छान अशी लागते. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहत राहा. तर सर्वात आधी मी इथं ना एक जवळपास 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. तर ते बटाटे आपल्याला सगळ्यात आधी उकळून घ्यायचे आहेत. खूप जास्त बटाटे उकळायचे नाही, फक्त बटाट्यांना एक शिट्टीच म्हणजे एक शिट्टी देऊनच छान असे उकळून घ्यायचे. तर तोपर्यंत मी साईडला छान शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यांची जेवढी शक्य होतील तेवढी सालसुद्धा काढून घेतली. आता हे थोडेसे आपल्याला ओबडधोबडच असे वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. खूप जास्त नाही, एक पळीभर मी त्यामध्ये तेल घातलं आणि त्यानंतर तेल छान असं भरपूर गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा भरून जिरं. तर जिरं जे आहे ना तर ते छान असं तडतडू द्यायचं आणि जर तुमच्याकडे उपवासाला जिरं टाकत नसेल ना तर मग शक्यतो तुम्ही ना ह्या पुरीसोबत खायला चटणी किंवा दहीच खा, कारण की जिरा आलू जो आहे ना उपवासासाठी तर तोच खूप छान लागतो. त्यानंतर एकदम छान अशा बारीक कट केलेल्या मिरच्या घालायच्या. जर तुमच्याकडे तिखट आवडत असेल तुम्हाला तिखट घालून तर तुम्ही तिखटसुद्धा घालू शकतात, पण अशा प्रकारे मिरच्या घालून बटाट्यांची भाजी करून पहा, चवीला खूप छान अशी लागते. तर मिरच्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचा जो बटाटा आपण उकळून घेतलेला होता तर त्याच्या फोडी करून घ्यायचा आणि तो बटाटा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघताय ना बटाटा खूप असा जास्त शिजलेला वगैरे नाही, एकदम छान अशा त्याच्या फोडी वगैरे झालेल्या आहेत. आणि इथे ना आता जे शेंगदाण्यांचं आपण ओबडधोबड कूट करून घेतलेलं होतं ना तर ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे. कूट जे आहे ना तर ते थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं, म्हणजेच चवीला खाताना खूप छान अशी टेस्ट लागते. तर इथं मी यामध्ये जवळपास 4 ते 5 चमचे ओबडधोबड शेंगदाण्यांचं कूट घालून घेतलं आणि सोबतच आपल्याला आता यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून आता हे संपूर्ण जे आहे तर ते आपल्याला अगदी हलक्या हाताने छान असं मिक्स करून घेते. तर ऑलरेडी आपले जे बटाटे आहेत ना तर ते छान असे शिजलेले असतात. फक्त एक व्यवस्थित त्यांना छान असं मिक्स करून घेतलं की त्यानंतर आपली जी भाजी आहे ना तर ती छान अशी लगेचच तयार होते. फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये ही भाजी जी आहे ना बटाट्यांची उपवासाची ही भाजी तयार होते. खरं तर उपवासालाच नाही तर असंही जर खायची इच्छा झाली ना तर ही भाजी खूप छान लागते. भाजी तर तयार आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूयात. आणि आता ना आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला त्या पुऱ्यांमध्ये घालण्यासाठी मिरच्या टाकायच्या आहेत. तर मग त्यांचं छान असं बारीक वाटण करून घेतलं आणि इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी केळीचं पीठ. तर ह्या केळीचं जे पीठ आहे ना तर ते आपले कच्चे केळं असतात ना तर त्यांची साल काढून त्यांना छान छोटे छोटे तुकडे करून ते उन्हामध्ये वाळवून त्यानंतर मग त्याचे मिक्सरमधून किंवा चक्कीमधून तुम्ही वाटून आणलं म्हणजे बारीक करून आणलं तरीसुद्धा चालेल. पण हे ना घरीच मिक्सरमध्ये बारीक करून 2-3 वेळेस चाळून घेतलेलं पीठ आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि जे मिरच्यांची आपण बारीक करून घेतलेल्या होत्या मिरच्या तर त्या यामध्ये घालायच्या. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर घाला मिरच्यांचं किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल, पण मिरच्यांमुळे त्याची जी टेस्ट आहे ना तर ती खूप छान अशी लागते. तर आता इथं ना आपण ज्या प्रकारे पुरीसाठी वगैरे पीठ मळतो ना अगदी तशाच प्रकारचं पीठ आपल्याला याचं मळून घ्यायचं आहे. पण त्याच्यापेक्षा थोडंसं कठीण मळायचं, म्हणजेच काय होतं की ह्या पुऱ्या ज्या आहेत ना तर त्या खूप जास्त तेलकट वगैरे होत नाही. तर इथं बघताय तुम्ही की मी किती एकदम कमी पाण्याचा वापर करते. खूप जास्त पाणी मी यामध्ये अजिबात टाकत नाही. तर जसं गरज वाटेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मी व्यवस्थित पिठाचा जो गोळा आहे ना तर तो छान असा मळून घेते आणि तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवते. तर इथं बघा एकदम छान असं कठीण पीठ जे आहे ना तर ते मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. खूप जास्त असं अजिबात नाही आहे की खूप घट्ट किंवा खूप पातळ असं पण नाही आहे. एकदम छान व्यवस्थित पुरीसुद्धा लाटता येईल अशा पद्धतीनेच मी पीठ जे आहे ना तर ते मळून घेतलं आहे. आणि आता त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि तो 5 ते 10 मिनटं जर रेस्ट करायची असेल तर ठेवायचं किंवा स्किप केलं ती तरीसुद्धा चालेल. खरं तर यामध्ये ना तुम्ही भगर किंवा काही वेगळंसुद्धा टाकू शकतात, पण हे अगदी ओरिजिनल जे आहे ना तर ते केळीचंच पीठ आहे. म्हणजे घरी बनवलेलं केळीचं पीठ आहे, अजिबात असं मार्केटमधून आणलेलं वगैरे नाही आहे. तर आता इथे बघा मी तुम्हाला याची ना पुरी बनवून दाखवते. खरं तर ना फक्त केळीच्या पिठाची पुरी वगैरे बनवायला ना थोडंसं कठीण जातं.
पण अगदी आपण जर पीठ व्यवस्थित छान असं मळलेलं असेल ना, तर अगदी इझी पद्धतीने आपण करू शकतो. तर मी त्याचा छान असा गोळा तयार करून घेतला आणि त्यानंतर बघा साईडने थोडेसे काठ जे आहेत ना, तर ते त्याचे निघत आहेत. पण मी ते काठ जे आहे ना, तर ते थोडेसे असे कव्हर करत करत जे आहे ना, तर त्याची पुरी जी आहे ना, तर ती छान अशी लाटून घेतली. खूप जास्त मोठ्या-मोठ्या लाटायच्या नाही, नाहीतर मग अगदी जे आहे ना, तर तेल पण जास्त लागतं आपल्याला कढईमध्ये. तर बघा अशा प्रकारे ना मी बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत ना, तर त्यासुद्धा करून घेते. बघा छान अशी गोल आकार आलेला आहे ना पुरीला. तर आता बाकीच्यासुद्धा पुऱ्या सेम प्रोसेसने करून घेते. आणि फक्त जे पुरी लाटताना आहे ना, तर मी त्यामध्ये ना तेल लावलेलं आहे. खाली पोळपाटाला पण तेल लावलं आहे थोडंसं, जेणेकरून काय आहे, की पुरी जी आहे ना, तर ती चिपकणार वगैरे अजिबात नाही. तर बघा ही सुद्धा पुरी अतिशय छान अशी आपली तयार झालेली आहे. तर आता इथं तोपर्यंत साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. तर आता इथं बघा तेल खूप जास्त गरम पण नाही आणि खूप जास्त थंड पण नाही. अगदी परफेक्ट असं तेल आपलं गरम झालं, की पुऱ्या ज्या आहेत ना, तर ह्या पुऱ्या आपल्या जशा कणिकच्या पुऱ्या ज्या आहेत ना गव्हाच्या पिठाच्या, तर त्या पुऱ्या कशा छान टम्म फुगतात. अगदी ह्या पुऱ्यासुद्धा अगदी छान अशा टमटमीत फुगतात आणि दोघी साईडने छान त्यांना असं मस्त फ्राय करून घेतलं आणि ते मस्त अशी आपली पुरी जी आहे केळीच्या पिठाची, तर ती तयार झालेली आहे. तर आता सेम प्रोसेसने आता दुसरीसुद्धा पुरी जी आहे ना, तर ती टाकून घेऊयात. टाकल्यानंतर ना त्याला थोडंसं असं थोडं हलकं-हलकं ना चमच्याने मी प्रेस करते. म्हणजेच काय होईल, की त्यांना छान असा गोल आकारसुद्धा येतो आणि छान तळलीसुद्धा जाते. तर आता इथे बघा, ही पुरीसुद्धा आपली छान अशी जी आहे ना, तर ती तयार झालेली आहे. तर आता तीसुद्धा काढून घेते आणि बाकीच्यासुद्धा पुऱ्या ज्या आहेत ना, तर त्या मी छान अशा तळून घेते. तर इथं ना आषाढी एकादशीसाठी अगदी स्पेशल असा आपला मेनू आणि तोही एकदम पोटभरीचा. जर तुम्ही हा मेनू जर सकाळी खाल्लात ना, तर तुम्हाला दिवसभर असं वाटणारसुद्धा नाही, की पोटामध्ये भूक लागली आहे किंवा आज आपला उपवास आहे किंवा आज आपण काहीतरी असं वेगळं खाल्लं आहे. ज्या प्रकारे आपण भाजी-पोळी किंवा पुरी भाजी खातो ना, अगदी तसंच खाल्ल्यासारखं तुम्हाला वाटेल. आणि मेन म्हणजे केळं तर तुम्हाला माहिती आहेच आहे, की केवढं पोटभरीचं असतं. म्हणजे 1 ते 2 केळं जरी खाल्लं ना, तरी पोट असं फुल राहतं. तर अशा प्रकारच्या ना छान अशा केळीच्या पिठाच्या छान अशा टमटमीत फुगलेल्या पुऱ्या आणि बटाट्यांच्या भाजीचा बेत आणि त्यासोबत दही किंवा चटणी, हा बेत तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.